मावशी आज मला चिकन बिर्याणी खायची आहे. चिकन बिर्याणी खायचंय? चल, दादा चिकन घेऊन आलेलंच आहे, आपण चिकन बिर्याणी करू. आज खुशीसाठी चिकन बिर्याणी बनवते. त्याच्यासाठी लागणारं साहित्य, मी हे 1 किलो चिकन घेतलंय. स्वच्छ धुवून त्याला दही, आलं, लसूण, लाल तिखट, हळद, मीठ असं लावून ठेवलंय. त्याच्यानंतर हळद, लाल तिखट, धना पावडर, पुदिना पावडर, बिर्याणी मसाला, आलं लसणाची पेस्ट, 800 ग्रॅम. मी 1 किलो चिकनला 800 ग्रॅम तांदूळ घेतलेत बासमती, ते अर्धा तास भिजवून ठेवलेत. त्याच्यानंतर हा जाडसर कांदा चिरलेला आहे. हा उभा कांदा, हे 4 कांदे उभे घेतलेत आणि 4 कांदे जाडसर चिरलेत. 4 टोमॅटो. उभा चिरलेला कांदा तळायला केलाय आणि ह्याची आपण प्युरी करायची आहे. गॅस लावून घेते. आता ह्याच्यात तेल टाकूया. तर तेल चांगलं तापलेलं आहे. आपण ह्याच्यात कांदा घालूया म्हणजे ते फ्राय होईल. आता आपल्या इकडे कांदा फ्राय होतोय. इकडे मी कुकर तापत ठेवलाय, त्याच्यात तेल घालते. चिकनला फोडणी देऊन घेऊया. हे खडे मसाले काढून घेतले. त्यात मी मसाला वेलची, साधी वेलची, जायपत्री, काळी मिरी, लवंग, दालचिनी, तेजपत्ता आणि चक्री फूल. हे आता चिकनला मसाला वेलची जरा तिला फोडायची आणि मगच टाकायची, नाही तर तेलात ना उडते ती. आणि साधी वेलची, 3-4 तेजपत्ते, दालचिनीचा तुकडा, चक्री फूल आणि काळी मिरी आणि 2-3 लवंगा. आता ह्याच्यात कांदा वाटलेला घालणार आहे. हे आता गरम झालं तर ह्याच्यात मी कांदा टाकणार आहे वाटलेला. आता कांदा परतून झालाय. आता ह्याच्यात टोमॅटोची प्युरी टाकते. ह्याच्यात थोडं आलं लसणाची पेस्ट टाकते. कांदा टोमॅटोला मी हळद तिखट टाकते. थोडं तिखट तुमच्या आवडीनुसार टाका. धना पावडर. आता कांदा छान आपल्याकडे ब्राऊन झालाय. आता तो काढते. जास्ती पण लाल नाही करायचा, कारण तो गरम असतो म्हणून अजून लाल होतो. या स्टेजवर काढायचंय. तांदळांपेक्षा 3 पटीने पाणी घेतलंय आपण. पाणी जास्तच घ्यायचं. आता ह्याच्यात हा खडा मसाला उरलेला टाकणार आहे आणि मीठ टाकणार आहे. हे जाडं मीठ टाकते. थोडं जास्तच टाकायचं पाण्याला. आणि थोडं तेल घालते. आणि हे उकळलं की ह्याच्यात तांदूळ घालायचे. आता मस्त तेल सुटायला लागलाय. आता मी 800 ग्रॅम तांदूळ घेतले, तर 3 चमचे मी हा बिर्याणी मसाला घालते. गरम मसाला अर्धा चमचा मी घरी बनवलेला. त्याच्यात मी चिकन टाकते. त्याच्यात चिकन टाकून देऊ. पुदिना. आता हे मिक्स करायचंय. पाणी जास्ती नाही टाकायचंय, थोडंसंच टाकायचंय. आता झाकण लावून 2 शिट्ट्या घेणार आहे. ह्याच्यात आपण पाणी उकळलं. ह्याच्यात आपण हा तांदूळ घालायचा आहे. मी अर्धा तास भिजून ठेवलेला. आता हे असं ढवळून घेऊ. भात आपल्याला जास्ती शिजवायचं नाहीये, 70 ते 80% शिजवायचंय. बाकी उरलेला 30% वाफेत शिजतो. हा आपला तांदूळ असा 70-80% शिजलाय. हे बघा, ह्या स्टेजवर आपल्याला काढायचंय. आता मी हा चाळणीमध्ये काढून घेते, म्हणजे उरलेलं पाणी निथळून जाईल. आता आपण थर लावून घेऊया. कुकर पण आपला गार झालाय. भात काढल्या लगेचच मग थर लावून घ्यायचं, म्हणजे वाफ चांगली धरून राहते. तळलेला कांदा,
आणि आता चिकन. आता कुकरची वाफ गेलेली आहे आणि हे बघा छान मस्तपैकी रेडी झालेलं आहे चिकन. छान अशी तरी आली आहे त्याला आणि शिजलंय पण मस्त. आता ह्याच्यावर आपण चिकन टाकूया. आपण भाताचा लेयर लावूया. आता उरलेलं चिकन टाकते कांदा घालून. आता हा उरलेला रस्सा असं टाकायचंय. आता तूप घालून घेणार आहे 1 चमचा. आणि हा फूड कलर, हे तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही तर स्किप करा. हे मी तांदूळ गाळलेलं पाणी आहे तर त्याच्यातलं थोडंसं घालते म्हणजे वाफ चांगली येते. स्मोकी फ्लेवर देणार आहे मी. तर हे मी कोळसा जरा गरम करून घेतलाय आणि त्याच्यावर तुपाचा ठिपका टाकणार आहे आणि जास्त झाकण मारणार आहे. काहीतरी वजनी ठेवा त्याच्यावर आणि 15 ते 20 मिनिटं मस्त ह्याला वाफ काढाय. ती झाली आपली बिर्याणी रेडी. अशा प्रकारे आपली बिर्याणी रेडी झाली आहे. बघूया आता वाफ कशी आली आहे ती. वा, मस्तच वाफ आली आहे आणि बिर्याणी पण छान रेडी झाली. मस्त छान आहे बघा, छानच झाली आहे बिर्याणी आपली. ही बिर्याणी आपली रेडी झाली. आता ही आपण खुशीला खायला द्यायची. हे घे खुशी, चिकन बिर्याणी रेडी. वा मावशी, मस्त आहे. थँक्यू. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.